ट्रेनची हे तिकीट काढता काढता चांगलाच बेकार स्कॅम होऊन गेला आमच्यासोबत आज तर काय म्हणता पोट्टे आज तर दिवसाची सुरुवात पहिले ग्रॅसेलच्याच बॉटल पाहून जाईल दुकान म्हटलं कायसाठी सांगतो समोर पहिले तुम्हाला तर पोट्टे आज तर आपल्याला एक अर्जंट काम करायचं पण त्याच्या पहिले म्हटलं थोडीशी एनर्जीसाठी मस्त नाश्ता आणि चहा निपटून घेतला मग इकडे आलो डायरेक्ट चेतनसोबत काढवलं रेल्वे स्टेशन काम अर्जंट आहे म्हणजे अर्जंट काम म्हटल्यावर या तर लागतेच मग इकडे आल्यावर तत्कालच्या तिकीट पाहिजे होते पण त्या समजलं की टाइम आहे पण आम्ही मस्त फॉर्म घेऊन भरले फॉर्म भरल्यावर बाहेर आल्यावर शायनी गोटी दिसली तुम्ही तर पाहून घ्या किती म्हटलं तुला फिरून आणतो रेल्वे स्टेशन तेवढ्या सोबती पाहून औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर आणि शेवटच्या टायमात समजलं फक्त तत्कालच्या तिकीटात 2 भेटले आणि त्याला तिकीट भेटली आता रस्त्यात पकडून पाहायला मग इकडे तिकीट कन्फर्म नाही झाली या चक्करमध्ये खतरनाक डिस्कशन झालं आणि डिस्कशन होऊन ऑल इज वेल ट्राय टू नेक्स्ट टाइम म्हणत आम्ही बाहेर आल्यावर समजलं गाडीने बी आपला जीव तोडला डायरेक्ट पंक्चर होऊन गेली म्हटलं जाऊ द्या लेगाले गाडीचा एक पंक्चर दुरुस्त केला मग घराचा रस्ता पकडला तेवढ्यात गाडीने दुसऱ्या झटका दिला पहिलं जीवनात भाई स्कॅम आपलाच कुठला पण अरे पायल चक्का बसला माझ्या काय नाही ते मी खराब आणि दुसरा झटका म्हणजे डबल पंक्चर झाला आम्हाला वाटलं नॉर्मल असं मग डायरेक्ट शॉपमध्ये आलो तर डायरेक्ट टायर फुटला आणि शेवटी एवढा बेकार स्कॅम झाला होता मग नाही गाडीचा नवीन टायर चेंज करायच लागला टायर चेंज केला घराचा रस्ता पकडला मग इकडे सागर त्याच्या घरी आलो नाही म्हणत चाय निपटूला इकडे बढ्यापैकी तेवढ्याच गाडीची आपल्याला वॉशिंग करून दिली